तिचं नाव फार इंटरेस्टिंग आहे जुलिया आणि तुम्हाला अनेक जण प्रश्न विचारत असतील ना की महाराष्ट्रीयन असताना मुलीचं नाव जुलिया कसं ठेवलं. ऑब्व्हियसली अनेकांना हा प्रश्न पडला असेल. काय आहे नावामागे स्टोरी. सो आय हॅव वन आन्सर. मला असं वाटतं त्यांना आधीच माहिती होती की मला पुढे प्रदेशात जावं लागेल. परदेशात हे तू आम्हाला शिकलीस ना उत्तर. होय, कारण माझे सगळे इंडियन फ्रेंड्स आता ऑस्ट्रेलियामध्ये. एक मित्र आहे माझा, तो बिचारा इनिशियल्स लावून फक्त ऑर्डरचे वगैरे सांगतो गोष्टी की माझं नावच घेऊ नका, तुम्ही खूप खराब नाव घेता, माझं नावच घेऊ नका. त्यामुळे मला सगळीकडे माझे सुविनियर्स मिळतात जुलिया नावाचे. त्यामुळे आय एम गुड विथ माय नेम. क्या बात, मस्त. येस सर. त्या नावाची निवड माझी होती कारण मला मुलगीच हवी होती. कारण जर मला मुलगा झाला असता आणि जर तो माझ्यासारखा झाला असता तर माझ्या वडिलांना मी झेपलो, मला काय माझा मुलगा झेपला नसता. त्यामुळे मला मुलगीच हवी होती. हिच्या माहेरच्या लोकांना मुलगा हवा होता, पण मी प्रार्थना करत होतो की मुलगी पाहिजे. मुलगी पाहिजे तर काय पाहिजे, तर मुलगी पाहिजे. तर माझी ती जुलिया रॉबर्ट्स नावाची ॲक्ट्रेस फार आवडते. एक तर ती उत्तम अभिनेत्री आहे आणि दुसरं म्हणजे हॉलिवूडच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की एका नायकापेक्षा नायिकेला मानधन जास्त. जेव्हा तिचं लग्न झालं आणि जेव्हा ती गर्भार राहिली त्याच्यानंतर तिने असं ठरवलं होतं की एक मी ऑपेरा करेन, संगीत नाटक. आणि त्याचं तिने सगळं करून ती बाळंतपण झाल्यानंतर अमुक तमुक केलं. 6 महिने आधी जेव्हा त्याचं जाहिरात आली की अमुक अमुक याला जुलिया रॉबर्ट्स असं असं करणार आहे, तर 3 दिवसामध्ये पुढच्या 6 महिन्याचं तिकीट विक्री संपलेली होती. इतकी ती लोकप्रिय आहे. त्यामुळे मला असं वाटलं की माझ्या मुलीचं नाव जुलिया असावं. त्याच्यानंतर जर मुलगा झाला तर मग असं लक्षात आलं की सीझर करायचं. म्हटलं समजा सीझर करायचं असेल तर मग आपण जुलियस सीझर असं नाव ठेवू, म्हणजे तेही चांगलं आणि हेही चांगलं. पण सुदैवाने मुलगी झाली आणि जुलिया. आणि तिच्या शाळेमध्ये पण हल्ली ते रिया, टिया, फिया, शिया बरीच नावं असतात. माझ्या मैत्रिणी आहेत त्या बाबा, काव्या, फिव्या, पण जुलिया कोणीच नाही. युनिक इन ऑल वेज. तुझं एकमत होतं या नावाला. हो, नाही, माझी इच्छा होती की आपल्या मुला जे कोण होईल मूल त्याचं नाव तूच ठेवायचं. ओके, अशी माझी इच्छा होती. तेव्हा तो म्हणाला की ठीक आहे, दगड आणि माती असं नाव ठेवेल. म्हणलं माझं दगड आणि मुलगा जातो दगड, मुलगी जातो माती. म्हणलं माझं काहीच म्हणणं नाही, कारण अजून तरी आपल्याकडे आईचं नाव मध्ये लावत नाही. दगड संजय मोने, माती संजय मोने. तुला पटतंय का? या एका गोष्टीमुळे माझ्या सगळ्या फ्रेंड सर्कल मध्ये मला एका काळी माझं नाव जुलिया मोने दगड असं सेव्ह केलं होतं. कारण कुठल्या तरी अजून एका इंटरव्ह्यू मध्ये असं त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी म्हटलं होतं हे. अजूनही मला ऐकवतात दगड माती. तर त्याच्यामुळे मी त्याला म्हणलं काहीही नाव ठेव, माझं काहीच म्हणणं नाहीये, पण तूच नाव ठेवायचंस मला आपल्या बाळाचं, बाकी कोणी नाही. नंतर जग नाव ठेवेल ते ठेवेल, नावं ठेवेल. पण मी म्हणलं तू म्हणशील ते. पण मला पण आवडलं ते नाव, कारण जुलिया रॉबर्ट्स मलाही आवडते. आणि जुलियन हे एक फुल आहे की जे सतत फुललेलं असतं आणि ते फुललेलं असं छान वाटतं. तसं आम्हाला जेव्हा पहिल्यांदा तिला घेतलं तर तेव्हा तिचं स्माईल जे आहे ते मला खूप आवडलं होतं. म्हणजे ती जन्माला आली तीच मुली अशी एकदम ती अशी बघत आली होती. मला अजूनही आठवत आहे, कारण 9 महिने 18 दिवसांची जुलिया, म्हणजे खूप पुढे गेले होते. आणि आली तीच मी असे कर्ली हेअर होते तिचे, असे पुरे केस एकदम सत्यसाईबाबा आणि असे डोळे मोठे. आणि आली तीच मी अशी टुक 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 बघत आली. मला असं झालं की देवीच जणू काही आली असं सीझर झाल्यामुळे. आणि त्यामुळे मला तिला ते नाव आवडलं होतं खूप, कारण ती हसतच आली. म्हणजे डॉक्टर म्हणाले हिला उठवायचीच गरज नाही, उठूनच आली ऑलरेडी.